मिथुन राशीवाल्यांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की तुम्ही जसं विचार करता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतात. कधी एखादी गोष्ट मनात आली आणि काही दिवसातच ती प्रत्यक्षात घडली. कधी एखादी भीती मनात ठेवली आणि तीच परिस्थिती तुमच्या समोर उभी राहिली. हा फक्त योगायोग नाही, हा आहे तुमच्या विचारांचा आणि ब्रह्मांडाचा कनेक्शन. मिथुन राशी ही वायू तत्वाची रास आहे. म्हणजेच विचार, कल्पना आणि संवाद ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण मे 2026 मध्ये हीच ताकद तुमचं आयुष्य घडवणार आहे किंवा बिघडवणार आहे. कारण या काळात तुमचे विचार अधिक शक्तिशाली होणार आहेत. तुम्ही जे सतत विचार कराल तेच तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. मिथुन राशी, या महिन्यात एक खास गोष्ट घडणार आहे. तुम्ही जे काही मनापासून विचार कराल त्याचा प्रतिसाद तुम्हाला खूप लवकर मिळू शकतो. कधी एखादी इच्छा, कधी एखादी भीती, दोन गोष्टी इक्वली शक्तिशाली असतात. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं मन म्हणजे एक मॅग्नेट आहे. या काळात तुम्हाला दोन मार्ग दिसतील, एक पॉझिटिव्ह विचारांचा आणि दुसरा नेगेटिव्ह विचारांचा. जर तुम्ही भीती, शंका आणि डाऊटमध्ये अडकला तर त्या गोष्टी वाढत जातील. पण जर तुम्ही विश्वास, सकारात्मकता आणि धैर्य निवडलं तर यश तुमच्याकडे येईल. हा महिना तुम्हाला शिकवणार आहे, तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. मिथुन राशीवाल्यांचं मन खूप वेगाने विचार करतं, एकाच वेळी अनेक गोष्टी. पण या महिन्यात हेच मन तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. कधी कधी तुम्ही ओव्हर थिंकिंगमध्ये अडकू शकता. कधी छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात. म्हणून एकच करा, मनाला कंट्रोल करा, नाहीतर मन तुम्हाला कंट्रोल करेल. मिथुन राशी, या काळात तुम्हाला काही संकेत मिळतील. तुम्ही जे विचार करता तेच रिपीटेड दिसणं, एखादं वाक्य, एखादी गोष्ट वारंवार ऐकू येणं, एखाद्या व्यक्तीकडून अचानक मेसेज येणं, हे सगळं काही योगायोग नाही, हे कन्फर्मेशन आहे. तुम्ही ज्या दिशेने विचार करत आहात तीच दिशा तुमचं भविष्य ठरवत आहे. मिथुन राशीवाल्यांनो, मे 2026 तुम्हाला एक गुप्त शक्ती दाखवणार आहे, तुमच्या विचारांची ताकद. तुम्ही जसं विचार कराल तसंच आयुष्य घडेल. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, फक्त सकारात्मक विचार करायचे. कारण ब्रह्मांड नेहमी ऐकत असतं आणि ते नेहमी उत्तर देतं. मिथुन राशीवाल्यांनो, कधी असा क्षण तुमच्या आयुष्यात आला आहे का जिथे एका छोट्याशा निर्णयाने सगळं काही बदलू शकतं? मे 2026 हा तसाच एक महिना आहे. या काळ तुम्हाला एका अशा वळणावर आणणार आहे जिथे तुम्हाला निवड करावी लागेल. एक जुना ओळखीचा मार्ग किंवा एक नवीन अनोळखी पण शक्यताने भरलेला मार्ग. या महिन्यात ग्रह ताऱ्यांची चाल अशी आहे की तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय येणार आहेत. कदाचित करिअरमध्ये किंवा नात्यांमध्ये किंवा तुम्हाला पर्सनल लाईफमध्ये. पण एक गोष्ट नक्की, हे डिसिजन साधे नसतील, ते तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहेत. मिथुन राशीवाल्यांचं मन खूप वेगवान असतं, लॉजिक, अनालिसिस, विचार. पण या महिन्यात तुमच्या मनात एक वेगळा संघर्ष होईल. एक आवाज सांगेल सेफ राहा, तर दुसरा आवाज सांगेल रिस्क घ्या. हा कन्फ्युजन नाही, हा ग्रोथचा संकेत आहे. कारण जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोन सोडता तेव्हाच आयुष्य बदलतं. नवीन मार्ग सुरुवातीला थोडा भीतीदायक वाटेल, अनसर्टन वाटेल, पण त्याच मार्गावर तुमच्यासाठी काही मोठ्या संधी दडलेल्या आहेत. लक्षात ठेवा, जे ओळखीचं आहे ते सुरक्षित असतं, पण जे अनोळखी आहे तेच आयुष्य बदलतं. मिथुन राशी, या महिन्यात वेळ खूप महत्त्वाची असेल. काही निर्णय तुम्हाला लगेच घ्यावे लागतील, तर काही ठिकाणी थांबणं योग्य ठरेल. म्हणून स्वतःला विचारा, हा निर्णय भीतीतून घेतोय का विश्वासातून? जर उत्तर विश्वास असेल तर तोच योग्य मार्ग आहे. या काळात तुम्हाला काही स्टेबल संकेत मिळतील. एखादं वाक्य जे तुम्हाला सतत आठवतं, एखादी व्यक्ती जी योग्य वेळी मार्गदर्शन करते, एखादी परिस्थिती जी तुम्हाला विचार करायला भाग पडते. हे सगळं काही योगायोग नाही, हे संकेत आहेत. ब्रह्मांड तुम्हाला योग्य निर्णयाकडे ढकलत आहे. मिथुन राशी, या महिन्यात तुमची सर्वात मोठी अडचण असेल भीती. काय होईल, चुकलो तर, लोक काय म्हणतील. पण लक्षात ठेवा, भीती नेहमी तिथेच असते जिथे मोठं यश लपलेलं असतं. मिथुन राशीवाल्यांनो, मे 2026 हा महिना तुम्हाला एक मोठा प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सुरक्षित राहणार की पुढे जाणार? कारण सुरक्षित राहिलात तर तुम्ही तिथेच राहाल, पण पुढे गेलात तर आयुष्य बदलू शकतं. निर्णय तुमचा आहे, पण त्यावर तुमचं भविष्य ठरणार आहे. मिथुन राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडत आहेत का ज्याचा अर्थ तुम्हाला समजत नाही, पण त्या वारंवार घडत आहेत. कधी एखादी गोष्ट रिपीटेड दिसते, कधी एखादी भावना सतत मनात येते. कदाचित हे सगळं साधं नाही, कदाचित ते आहे दैवी संकेत. मिथुन राशीवाल्यांनो, मे महिना तुमच्या आयुष्यात एक शांत पण खोलवर परिणाम करणारा काळ ठरणार आहे.
वरवर पाहता सगळं नेहमीसारखं वाटेल, पण आतून वेळ, ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती तुमच्यासाठी काहीतरी वेगळं तयार करत आहे. हा महिना तुम्हाला थांबून विचार करायला लावणार आहे. मी ज्या दिशेने चाललो आहे तीच माझ्यासाठी योग्य आहे का? या महिन्यात वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. काही गोष्टी लगेच घडणार नाहीत, थोडा उशीर होईल आणि कधी कधी तुम्हाला वाटेल की गोष्टी अडकल्या आहेत, पण हा अडथळा नाही, ही एक तयारी आहे. योग्य वेळ येण्याआधी प्रत्येक गोष्ट शांतपणे घडत असते. या महिन्यात तुम्हाला काही गोष्टी वारंवार दिसू शकतात. एखादी घटना पुन्हा पुन्हा घडणं, एखादी भावना सतत मनात येणं, एखादं स्वप्न वारंवार दिसणं, हे सगळं काही साधन आहे. हे संकेत आहेत तुम्हाला काहीतरी सांगण्याचे. ज्यांना हे संकेत समजतात तेच योग्य मार्ग निवडतात. मिथुन राशी, या काळात तुमच्या आयुष्यात काही बदल हळूहळू सुरू होतील. हे बदल अचानक मोठे वाटणार नाहीत, पण त्यांचा परिणाम पुढे जाऊन खूप मोठा असेल. कधी विचार बदलतील, कधी तुमची दृष्टी बदलू लागेल आणि इथेच तुमचं आयुष्य एका नव्या टप्प्यावर जाईल. मिथुन राशीवाल्यांचं मन खूप वेगाने चालतं. एकाच वेळी अनेक विचार येतात, पण या महिन्यात हेच मन तुम्हाला गोंधळात टाकू शकतं. कधी तुम्ही जास्त विचार कराल, कधी छोट्या गोष्टी मोठ्या वाटतील. म्हणून लक्षात ठेवा, शांत मनच योग्य मार्ग दाखवतं. या महिन्यात काही नात्यांमध्ये बदल जाणवतील. काही लोक तुमच्यापासून दूर जातील तर काही अचानक जवळ येतील. पण घाबरू नका, कारण प्रत्येक नातं तुमच्या आयुष्यात काही शिकण्यासाठीच येतं. जे टिकतं ते खरं आणि जे जातं ते शिकवून जातं. मिथुन राशी, या महिन्यात कामाच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. काही गोष्टी थांबल्या आहेत असं वाटेल, पण त्या योग्य वेळेची वाट पाहत आहेत. पैशांच्या बाबतीत सावधगिरी ठेवणं गरजेचं आहे. घाईत घेतलेले निर्णय टाळा आणि विचारपूर्वक पावले उचला. या काळात तुम्हाला थोडं एकटं राहावंसं वाटेल, शांत बसून विचार करावासा वाटेल. हे एकटेपण नाही, ही स्वतःशी जोडण्याची वेळ आहे. याच काळात तुम्हाला तुमचं खरं उत्तर सापडेल. मिथुन राशीवाल्यांनो, मे 2026चा हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे. सगळं लगेच समजून घेण्याची गरज नसते. काही गोष्टी वेळेनुसारच स्पष्ट होतात. आज जे घडत आहे ते उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी तयारी आहे. म्हणून घाबरू नका, थोडा वेळ द्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण बदल सुरू झाला आहे आणि तो तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे.